नमस्कार मित्रांनो, आज आहे 2 डिसेंबर. आजचं मार्केट पाहू आपण. मार्केट तर ओपनिंग फ्लॅटमध्ये होते. ओपनिंग काही जास्त हे नव्हते, पण पहिल्या 5 मिनिटामध्ये डायरेक्टली पडलेलं आहे मार्केट. हा आहे निफ्टीचा ग्राफ आहे. तर पहिल्या 5 मिनिटामध्ये डायरेक्टली पडलं, त्यानंतर दुसरे 10 मिनिटं थोडंसं स्थिरावलं तिथे आणि नंतर जी अप मुवमेंट चालू केली ती कंटिन्यू राहिलेली आहे. तर आपल्याला बारीक सारीक गोष्टी पाहायच्या आहेत की नेमकं कशा पद्धतीने कुठं काय घडत होतं, कुठं काय घडलेलं आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला आज पाहायच्या आहेत. चला आपण सुरुवात करू. काल ज्यांनी आपल्याला पाहिलं असेल, आपल्या सेमिनारला जॉईन केलं असेल, फ्रीमध्येच होता, त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात आलेल्या असतील की नेमकं हे कशा पद्धतीने होत होतं आणि काय झालेलं आहे. तर मार्केट खाली आलं. काल आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहिला होता आणि सांगितल्याप्रमाणे इथं पिन बार बनलेली आहे. पिन बार बनली की आपलं काम चालू झालेलं आहे. काम चालू झालं, मार्केट बरोबर त्याच डायरेक्शनमध्ये खूप वरती आलेलं आहे दिवसभर. पिन बार बनली आणि मार्केट एकदम टॉपकडे आलेलं आहे. इथं जर पाहिलं तर 24,200 पासून 24,450 म्हणजे 250 पॉईंट प्लसमध्ये आलेलं आहे मार्केट. सोपं नाही, एवढी छोटी मुवमेंट नाही झालेली, मोठी मुवमेंट झाली. त्यानंतर आपल्याला अगोदर एक चार्ट पॅटर्न पण आपण शिकलो होतो. लो बनवलाय, हाय बनवलाय, परत लो बनवला, हाय ब्रेक केला, इथे रेजिस्टन्स ब्रेक केला, हाय ब्रेक केला की बरेचसे जण कॉल साईटला, बाय साईटला जातात. तर मी वारंवार सांगत असतो, हाय ब्रेक केला ना, थांबा, मार्केट एकदा खाली येतं. मार्केट एकदा खाली येतं, खाली आल्यानंतर घ्या, खाली आल्यानंतर घ्या. तर इथे पहा, ज्यांनी लिमिट ऑर्डरचा वापर केला असेल त्यांच्यासाठी इथं सुवर्ण संधी आपल्याला दिसून येते. लिमिट ऑर्डर ज्यांनी वापरली त्यांनी इथपासून इथपर्यंत मुवमेंट घेऊ शकतात. आता सगळीच मुवमेंट काय आपल्यासाठी नसते, हे आपल्याला मान्य आहे. त्यामुळे प्रत्येक जण काही ना काही प्रॉफिट घेऊ शकतो. तर ही दुसरी इथं आपल्याला चाल आपल्याला समजून येते की शेअर मार्केटमध्ये आपण जे सांगितलेलं आहे, स्विंग जो हाय किंवा लो जर ब्रेक केला तर आपल्याला त्या डायरेक्शनला मार्केट जाणार आहे. पण मार्केटने डायरेक्शन चालू केल्यावर परत एक संधी देतं आपल्याला. तर इथं पहा, मार्केट ओपन झालं, खाली आलं, वर आलं, हाय बनवला, स्विंग हाय सकाळच्याच एवढा, परत हाय ब्रेक केला, खाली आलं, लो ब्रेक केला नाही, परत वर आलं, हाय पण ब्रेक नाही केला, परत खाली आलं, लो ब्रेक नाही केला, परत वरती आलं, हाय ब्रेक केला, परत खाली आलं, लो ब्रेक केला नाही, परत वरती आलं, हाय ब्रेक केला आणि खाली आलं. पहा आता हाय या ठिकाणी ब्रेक केलाय, या ठिकाणी ब्रेक केलाय आणि इकडे एक ब्रेक केलाय. हाय 3 वेळा ब्रेक केला, पण लक्षात येते का, लो एकही वेळेस ब्रेक केलेला नाही. लो ब्रेक केलेला नाही, हाय ब्रेक करण्यात आलाय. त्यामुळे फर्स्ट टाइम ज्यावेळेस हाय ब्रेक केला त्याच वेळेस आपल्याला समजतंय की मार्केटमध्ये ट्रेंड अप ट्रेंड आहे. अप ट्रेंड आहे हे आपल्याला समजतंय, पण तरीही बऱ्याचशा वेळा अगदी माझ्याकडून सुद्धा पुटची संधी आपण शोधतो. का? कारण हाय जरी ब्रेक केला असेल तर इकडं रेजिस्टन्स लेवल आहे. रेजिस्टन्स लेवल असल्यामुळे आपण पुट साईडला म्हणजे मार्केट पडण्याची संधी शोधत असतो आणि बहुतांश वेळा ते आपल्याला प्रॉफिट देऊन जाते. आपल्याला सगळंच मार्केट जिंकायची काही गरज नसते, आपल्याला प्रॉफिट मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे ते प्रॉफिटही देऊन जाते. परत त्याच लेवलला आलं पा की परत पडलं. म्हणजे जे काही साध्या सोप्या सिंपल गोष्टी असतात ते काम करतात. बरेच जणांना वाटेल हे असं घडतंय, पण काय? काही नाही. याच्यामध्ये राजा कोणाला म्हणायचं? जो ट्रेड करून प्रॉफिट करतोय तो याच्यामध्ये बादशाह आहे. आणि जो आलेलं प्रॉफिट बँक अकाउंटला घेऊन खर्च करू शकतोय तो किंग आहे, किंग.
त्यामुळे फक्त प्रॉफिट गरजेचं नाही, ते बँक अकाउंटला आलं पाहिजे आणि खर्च करता आलं पाहिजे, तरच याच्यामध्ये किंग बनतो. आणि हा रेजिस्टन्स असल्यामुळे इथं एकदा दोनदा पकडलेला आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की एखादी भिंत आहे, तुम्ही बुक्की मारा काहीच होणार नाहीये, हातोड्याने मारा काही होणार नाही भिंतीला, पण 2 4 10 20 वेळा 100 वेळा जर हातोड्याने मारत असाल तर ती भिंत कमजोर होत जाईल आणि एक वेळ असेल की ती तुटेल. तसंच इथं हाय लेवलला हातोड्यावर हातोडे हातोड्यावर हातोडे हातोड्यावर हातोडे हातोड्यावर हातोडे मारले, त्यामुळे हा रेजिस्टन्स ब्रेक झाला. लो ब्रेक करण्याचा प्रयत्नच केला नाही आज मार्केटने कुठं. वाटत होतं या लेवलपासून खाली येईल खाली येईल खाली येईल, मीही टपून बसलो होतो खाली येण्यासाठी, पण वर हातोड्यावर हातोडे मारले जात होते आणि मार्केटने ब्रेक केला रेजिस्टन्स. खाली वाटलं होतं येऊ शकेल, यायला पाहिजे, नाही आला, काही हरकत नाही. जे काही प्रॉफिट मिळतंय ते आपल्यासाठी चांगलंच आहे, आनंदाचंच आहे. आपण हा अगोदर खूप मोठी पोझिशन घेणं आणि चुकीच्या गोष्टी करणं हे आपल्याला फक्त हे नाही, अलाउड नाहीये. म्हणजे मोठी पोझिशन घेऊन येतो आपण पुट साईडला बसलोत किंवा सेल केलेला आहे आणि आता काय, तर ह्या गोष्टी नाही करायच्या. जी काही संधी मिळते वारंवार, संधी मिळाली की त्याचं प्रॉफिटमध्ये रूपांतर करायचं आहे. कारण आपल्याला दिसतंय लो ब्रेक केला नाही, याचा अर्थ आपल्याला संधी दिली ते प्रॉफिट घ्यावं लागेल, जे दिलंय ते घ्यावं लागेल. इथंही लो ब्रेक केला नाही, याचा अर्थ जे प्रॉफिट दिलंय ते आपल्याला घेणं गरजेचं आहे. नाही घेतलं तर परत मग आपल्याला इथे जर वर गेला आणि जे एखाद्याचा पुट असेल तर मग त्याला देवाची आठवण येते, मग मनामध्ये चालू होता देवाच्या धावा, काही उपयोगाचं नाही. आपल्याला देवाने हे सांगितलेलंच नाही की असं करा म्हणून, त्यामुळे आपल्या मदतीला देव येत नाही. देव अगोदरच सांगतो आपल्याला की या गोष्टीला व्यवस्थितपणे पहा, संयमाने घे आणि मग पुढे जाता येईल आपल्याला. हा निफ्टी सोबत आपण बँक निफ्टीचाही पाहून घेऊ चार्ट. बँक निफ्टीच्या विरोधात होते पहा. ओपनिंग तर फ्लॅटमध्येच झाली, खाली आलं वर गेलं खाली आलं वर गेलं खाली आलं. इथं छोटासा हाय ब्रेक केला, पण जो सकाळचा हाय होता डे हाय तो काय ब्रेक केला नाही. आणि ब्रेक केला, हा छोटासा जरी ब्रेक केला असेल इथे तरी क्लोजिंग परत वरतीच दिली, स्थिरावलं नाही तिथे, अगदी झटका मारला, फक्त अगदी झटका मारलेला आहे. एकदम हाय लो हाय लो हाय लो हे करत होतं, एक विशिष्ट ट्रायंगल बनवत होतं मार्केट, ट्रायंगल शेप मध्ये मार्केट काम करत होतं. आणि जो यावेळेस हा ट्रायंगल ब्रेक केला, पहिल्या वेळेस पहा ब्रेक केला, इथे हाय ब्रेक केला, मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे, हाय ब्रेक केला की मार्केट त्या डायरेक्शनला जाणार आहे, पण थांबून परत खाली येईल, एक आपल्याला संधी देईल. बरेच जण म्हणतात नाही दिली तर काही हरकत नाही, सुटला ट्रेड, लॉस तर नाही ना झाला, काही लॉस होतो का आपला, नाही होत. त्यामुळे इथं बॉटमला परत संधी मिळते आणि मग जबरदस्त अशी मुवमेंट मिळत असते. पण आता बँक निफ्टीमध्ये ट्रेड करणाऱ्यांची संख्या खूप कमी झालेली आहे, का तर ऑप्शन मंथली आहेत. विकली ऑप्शन असली की पटापट मुवमेंट मिळते, म्हणजे 50 रुपयाचा ऑप्शन डायरेक्ट 300 कडे जातो. इथं घेतानाच 300 400 वाला आहे, 500 600 वाला आहे, त्याच्यामध्ये मजा वाटत नाहीये तेवढी. 50 मध्ये रिस्क नव्हती, खाली येऊन काय होणार आहे, पण आता 300चा 400चा 500चा घ्यायला जड जात आहे. त्यामुळे आता व्हॉल्यूम नाहीये बँक निफ्टीमध्ये. मग आपल्या सगळ्यांसोबत पर्याय काय आहे, सेन्सेक्स. सेन्सेक्स बँक निफ्टीची का जागा घेऊ शकतो, तर तुम्हीही पहिल्यांदा ऑब्झर्वेशन फेजमध्ये जा,
मी आता सेन्सेक्सकडे ऑब्झर्वेशनमध्ये आहे. ट्रेड छोटे छोटे करत आहे. ऑब्झर्वेशन फेज आहे सेन्सेक्सकडे, कारण मी चालू झालं आहे सेन्सेक्समध्ये ऑप्शन, पण आजपर्यंत ट्रेड केलेलं नाही. व्हॉल्यूम खूप कमी आहे त्याच्यामध्ये आणि त्यामुळे आपल्याला ते योग्य होत नाही. इथं आणखीन काही गोष्टी पहा. इथं सकाळीच हे पिन बार बनवलेले आहे तिसऱ्याच कॅन्डलला आणि मार्केट त्याच डायरेक्शनला राहिलेलं आहे. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत त्या काम करतात, त्याच्या सोबत आपल्याला अलाइन व्हायचं आहे, काम करायचं आहे. बरेच जण म्हणतात मी ठरवलं तसं घडलंच नाही. तुम्ही ठरवान तसं घडणार नाहीये. मार्केट जसं करतंय त्या पद्धतीने आपण ऍडजस्ट व्हायचंय. आपण नाही ठरवायचं की मार्केटने असंच केलं पाहिजे. मार्केट तसं करायला लागल्यावर त्याच्यावरती स्वार व्हायचंय फक्त आपल्याला. आपल्या मनाप्रमाणे मार्केट हलणार नाही. आपल्याला मार्केटवरती राज्य करायचंय, बसून जायचं आहे त्याच्यावरती. म्हणून साठी हा सल्ला आहे, हा लक्षात घ्या. ओके, चालेल. धन्यवाद मित्रांनो. थांबू आपण आता इथे.